crosses a wave on a distant shore. I close my eyes and you're here by my side. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका BTS ब्लॉगमध्ये. आणि मी बंटी आणि म्हणून आम्ही चाललोय पेमगिरीला. आणि आउटफिट तुम्ही बघू शकता, आउटफिट कसं आहे काय. आणि ॲज युजल या दोघींचा सुद्धा सेम आहे. हे बघा, बंटी डॉन. सेम आउटफिट आहेत आमचे. आम्ही तिघांनी सेम पिंच घातलेत आज. आणि आज मकर संक्रांती आहे. सो तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आई भवानी तुमच्या इच्छा आकांक्षा सर्व काही पूर्ण करो, एवढीच माझी इच्छा. आणि आता आपण प्रवासाला सुरुवात करूया. चलो. महाराष्ट्राचा सांताक्लॉज, महाराष्ट्रातून लुप्त होत चाललेली प्रथा म्हणजे वासुदेव. सकाळ सकाळ वासुदेवाचं दर्शन झालं. मित्रांनो, आता तुम्ही व्हिडिओमध्ये वासुदेव बघितलं तर आपल्या महाराष्ट्राची जुनी परंपरा आहे, ज्या आजकालच्या पिढीला त्यापासून माहिती नाही आहे. त्यातली एक हेवी पोरगी हेवी, हिला तोंड लपवते. बघा हेवी बंटी. मी तिला विचारलं की ते कोण होते म्हणे. ती म्हणते काय माहिती. म्हणजे मी क्लिअरली व्हिडिओमध्ये तिच्या समोर बोलतो की वासुदेव आहे म्हणून, तरी तिला कळलं नाही वासुदेव काय. ओ वासुदेव सोडा, या पुण्या रामायण महाभारत पण माहिती नाहीये. तिला राम माहिती आहे, लक्ष्मण नाही माहिती, भरत नाही माहिती, दशरथ ते पण नाही माहिती, शबरी मामा नाही माहिती, कृष्णच माहिती फक्त. हनुमान माहिती, जे म्हणजे कायमच्या पट्यातले चेहरे पण तेवढेच माहिती दिला, बाकी काहीच माहिती नाही. तू बोल ह्या शब्दावर बोल पडली काय बघते असं आता काय सगळ्या गोष्टी मी शिकवतो तिला काही सांग. One hour later. फायनली आम्ही काय केलं की पेमगिरीला जाण्याच्या ऐवजी आधी आम्ही आलो शहागडावर. शहागडावर म्हणजे शहागडवर आहे, आम्ही अजून खालीच आहे, बरंच म्हणजे ऑलमोस्ट बरंच खाली आम्ही. आणि आमचं असं ठरलं आहे की म्हणजे माझं यांचं नाही डोक्यात, माझं ठरलं आहे की यांचा जे रील शूट आहे ते या लोकेशनला करून घ्यावं. आणि जे मेन शूट आहे गाण्याचं तर त्या गाण्याच्या शूटसाठी पेमगिरीच्या वडाकडे जावं. आता सो यांची तयारी करून घेतो आणि व्हिडिओ काढून घेतो. वेदिकानं पहिले मेकअप करून घेतला वेदिकानं. आणि आता ही दात काढणारी मुलगी बघा, हिला रामायण महाभारत माहीत नाही. मी बंटीला एकच सिम्पल क्वेश्चन केलं होता की स्कूटीला गिअर असतात का बंटी? मला माहिती सर. तिला माहीतच नाही स्कूटीला गिअर असतात की नाही. आणि तिला म्हणलो ही गाडी चालव डायरेक्ट, नाही की मी शिकवतो. आधी नाही म्हटली, पण नंतर म्हटली हा मग आपण आता बघू. माझा आणि मनूचा जीव आता बंटीच्या हातात आम्ही देणार आहे, दोघं हिंमत करून. आणि बंटी आम्हाला घरी नेणार आहे. ओ ये बंटी. 5 6 7 गो. 1 2 3 and 4. 1 2 3 and 4. 1 2 3. 1 2 3 and 1 2. Ta na 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 ta 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 ta. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. शाबास. इथं आम्ही दोन शूट केले, म्हणजे 2 शूट नावाला झालेत, पण एकच शूट आमचा प्रॉपर झाला आहे इथं. चला, एकच शूट आमचा प्रॉपर झाला. आणि दुसरी गोष्ट अशी की इथं हे चढायला नाचताय ना, नाचत आपोआप मागं चालली. आपोआप ते म्हणतात आम्ही नाचत मागं जातो, आम्हालाच माहीत कळत नाही. एवढे घाबरत आहे तोला, सगळे डायरेक्ट मागं चालले. काय रे बंटी, कसं जाते मागं? बंटी कसं जाते मागं नाचत? हां ऐ क्या शोध रही,
इथं कचरा नाही करायचा, मी चापटीन धरून. कचरे तिचा टाका. ऐक त्या बाय कचरा करायचं उचलते. कचरा नाही करायचं म्हटलं तरी तिने तिथे फेकलं ते. दारा 2 hours later. तर फायनली गायचं आम्ही पोहोचलोय पेमगिरीला आणि खूप दिवसानंतर तुम्ही पेमगिरीवर माझ्या ब्लॉगमध्ये बघशाल. आणि ॲज युजल बंटीला कारमध्ये आणू नाही तर कुठेही आणू सगळीकडे झोप होती. गाडीवर पण तिला झोप लागली. दोघींनाही झोपा लागले. झोपा मग तिथं आडवे नको खराब होईल. कुठं ती हुडी हुडी मागे टेकली चल ना. चला मित्रांनो आलो इथं. तर आता पहिले दर्शन करून घेतो आणि मग त्याच्यानंतर आम्ही शूटला सुरुवात करतो. शूट तसं प्रॉपर आणि विषय काय होता की मला आधी वाटलं इथं फार गर्दी असेल कारण आज मकर संक्रांती सो गर्दी असेल असं वाटलं. पण नशीब की गर्दी वगैरे काही नाही आहे आणि आम्हीच आहे फक्त. सो नाचायलाही परफेक्ट आणि मुली थोडाफार एन्जॉय करतील झाडावर. सो शूट करून घेतो आणि मग आपण बोलूया. मी BTS तर बघणारच आहे त्यात काही नाही. विषय काय झाला आहे की इथं रेंज नसल्यामुळे मी फक्त मोबाईलमध्ये गाणे वाजतो आहे. मोबाईल साऊंड ते कनेक्ट होणारे व्हिडिओ सगळ्या गोप्रोमध्ये शूट करतो आहे मी. त्यांचे जे व्हर्टिकल व्हिडिओज आहे त्या गोप्रोमध्ये शूट करू राहिलो. हे पुरी ब्लॉग शूट करायला आले आहे की ट्रिपला आले तेच कळत नाही. मनूची बॅग बघा कपडे घेऊन आली काय म्हणू त्याच्यात. उलट मी तर बोलतो तुम्ही याच्या आतून टी-शर्ट घालून यायला लागत होते जेणेकरून हुडी काढून पण आपल्याला एखादा शूट करता आला असता. तुम्ही थोडं डोकं चालायचं नुसतं उड्या घालून आले. चलो जाकत बाबाचं दर्शन घेऊ आपण. मी घेणार ते घालून पण हे दिसतो ना नाही का चल राईट. घरात एक मुलगी असणं म्हणजे सौभाग्य. माझ्या घरात 3 आहे म्हण. म्हण ना. आमच्या घरात 7 नाही मुलगी. आमच्या घरात 4 मुली. मी पण धरते. आमच्या घरात 4 मुली. चल या देवाची कहाणी फार भारी आहे. त्यांची बहीण ते आणि वाघोबा. चल दर्शन घेऊया आणि मग बोलूया. चलो कल्स. या 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 प्लीज प्लीज या 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 या. कृपया अश्लील चाळे कचरा करताना आढळून आल्यास दंडात्मक कारवाई होईल. इथं क्लिअरली सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. तरी पण लोक येऊन कचरा करतातच. त्यात काही हे नाही वाद नाही. कारण लोकांना सांगितलेली गोष्ट म्हणजे तिथं लिहिलेलं आहे थुंकू नका तिथं पाचकन थुंकणार ही लोकांची सवय. आणि कचरा करू नका म्हणताना इथं तुम्हाला किती कचरा दाखवून देऊ. फुल कचरा आहे. एवढा कचरा केला आहे की लिमिट नाही. आणि दुसरी गोष्ट की इथं येऊन जे अश्लील चाळे जे बोलतात ते अश्लील चाळे तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की इथं येतात मुलं मुली येतात आणि त्यांची नावं कोरतात. हे असे फाजीलपणा करणार लोकांना पहिले हाणायला पाहिजे. यांना पहिलं हाणायला पाहिजे म्हणजे जेणेकरून कचरा केला नाही पाहिजे. नाहीतर सगळ्यात पांचापणा विनाकारण डोक्याचा खोका करून टाकतं. अवघड आहे. कचरा करू नका दंडात्मक कारवाई केली जाईल. हे बघा हे काय मग कचरा नाही मग काय. पण दंडात्मक कारवाई करायला तुम्ही इथं समक्षात पाहिजे ना त्यांच्या तुमच्या समोर. लेक 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 काय लेक आहे लक्ष्मीचं रूप. हिनं काय वाजलं. लोक आहे लक्ष्मीचा. लोक आहे लक्ष्मीचं रूप जे इथे येऊनच कचरा करतात. भंगार हाणारे. नको चला मुली प्रॅक्टिस करत आहे साऊथ इंडियन गाण्याची. आणि बऱ्यापैकी आम्ही अख्खं शूट जो आहे तो या गोप्रोमध्ये काढून घेतला आहे. आणि थांबा याला पहिलं बंद करू द्या. डन.
सगळ्या व्हर्टिकल ज्या व्हिडिओज आहेत ते सगळ्या सिनेमॅटिक याच्यामध्ये काढून घेतल्या आणि पाठीमागं तुम्ही बघताय या वन साईड प्रॅक्टिस करताय आणि आपण फक्त बघतोय काय चाललंय काय नाही, यांचं व्यवस्थित करताय नाही करताय. व्यवस्थित तसं त्यांनी प्रॅक्टिस केली तरच होईल. आणि काय होतं आहे की मलाही त्यांच्याबरोबर नाचायचं होतं, पण विषय असं झाला की नेमकी मोबाईलला इथं रेंज नसल्यामुळं डायरेक्ट मोबाईल गाण्यावर लावता येत नाही आहे. सगळे गोंधळ तिथं झाला आहे. सो बघू जे होईल ते होईल. आता मला तर काय करता येणार नाही यांच्याबरोबर, पण एका ठिकाणी मी बघितले आणखी एक ठिकाण आहे, तिथं जर चांगलं जर झालं तर मग मी पण त्यांच्याबरोबर नाचणार, कारण तिघांचेही कपडे सेम आहे आमचे. बंटी त्यांची प्रॅक्टिस करताना सडनली मला एक पक्षी तर बघतो दिसला. हो दाखव ना. साप आहे का? काय? साप नाही, तो पक्षीच तसा आहे बच्चा. कुठं आहे? हां हे बघा हा पक्षी. त्या पक्षाचं नाव मला माहीत नाही आहे, पण तो पक्षी रिअर आहे, फार रिअर पक्षी आहे. तो दिसत नाही सहसा. बंटी त्यांच्या शूट करता दिसलाय तो. तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिला. त्याचं मला नाव म्हणजे माझ्या ॲक्च्युली नाव लक्षात नाही, पण तो रिअर आहे एवढं मला माहिती. खूप दिवसानंतर दिसतो तो पक्षी. बिचारी बंटी दमली नाचून नाचून. दबले नाही. बंटी बोलते की तिची मान दुखतीये, बरोबर ना? म्हणून म्हणते दुख दाबून. पाहता मग आता काय बोलायचं, पण कसं दाबणार. बस. या नालीमध्ये पण कचरा टाकलेला आहे आणि म्हणे कचरा करू नका. हाड झोड कचरा. इकडून जाऊ. ये बंटा पुढं. बंटा बंट्या. भांड्या. ए भांड्या भांड्या, बरं आहे तुझं. बरं आहे. बरंच आहे ना. तिथे रस्ते लोकांनी सुचू राहिली. आम्ही दुसरा आता जो मेन शूटसाठी जे आम्ही इकडं आलो आहे, ज्या शूटसाठी मेन आता ते गाणं शूट करायचे. बाकी रील वगैरे तर शूट करून झाले सगळे. BTS मध्ये तुम्ही पाहिलंच. आता मेन शूटसाठी आम्ही आमच्या दुसऱ्या लोकेशनला चाललो आहे. आमची तिसऱ्या जे मेन सॉन्ग होतं 5वं, त्या सॉन्गची तयारी चालू आहे. तर ह्या एकदम कंटाळल्या. सी विषय काय आहे की ती गाणं सिनेमॅटिक आहे. सो एक 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 ॲक्टिंग करायची वेळेस डान्स करायचा आहे, पण स्टेप्स नंतर आहे. आता पण एवढ्या कंटाळल्या आहे की मला त्यांच्या का पाहून असं वाटायला लागलं यार शूट कॅन्सल करावं काय. त्यांची तोंड बा. थोडंसं राहिलं करून घेतो पटकन, आणि पटकन त्याला भूका लागले. सो जेवण करून घेऊ आम्ही. 3 hours later. फायनली शूट आवरला आमचा. तो पण कसा आवरला माझं मला माहिती. आडझोड चेहरे पडलेले त्यांचे, पण आवरून घेतला आम्ही बऱ्यापैकी. मी पूर्ण दिसतोय गर्ल्स, हा. एकदम पूर्ण दिसतोय व्यवस्थित. आता माझी बॅग माझ्याकडे. मित्रांनो पेमगिरीवरून आलं तिकडनं, आणि मस्त चिंचा आणि आंबाचे एक झाड दिसलं जिथे यायला रस्ता होता प्रॉपर. आय थिंक एक कुणीतरी शेतकऱ्याचं आहे जे प्रॉपर बनवलेलं आहे सगळ्या गोष्टी. इथं आंबांचींचं झाड, इथं जेवणासाठी परफेक्ट जागा आहे. सो मनू आणि बंटी हे बसले जेवायला. आम्हाला इथेच एक गोण सापडली, त्या गोणीवर मस्त जेवायला बसलेत. आणि वर मस्त मस्त चिंचा आहेत. बंटीला खायची इच्छा आहे, पण काढीन कोण अशा चिंचा. हे बाय चिंचा आहे, पण मग जर पुरी आजारी पडल्या तिची मम्मी मला मारल. आणि बंटी ओ ये चिंचन गडगिंचं आहे. चिंच तर फार भारी आहे, पण आता एवढ्यावर माझा हात नाही पुरत आहे. सो खालच्या खाली मुलींना 2 हे तोडलेत मी. खालच्या खाली जेवढं मला हात पुरला आहे तेवढा. सी मस्त शूट आवरला, जेवणही आवरलं, आणि आता आम्ही निघतो परतीच्या प्रवासासाठी. कारण ऊन खूप झालं आहे, आणि यांना आता बंटीलाही सोडायचं आहे आणि मनूलाही सोडायचो, आणि त्याच्यानंतर जाऊन आपला ब्लॉग किंवा मग बाकी जे व्हिडिओज आलेत, काही व्हिडिओ आलेले एडिट करण्यासाठी, त्या करायच्या. आणि नाही तर मग आपली स्ट्रीम चालू करायची. मकर संक्रांतीची मस्त स्ट्रीम बसल्या जागेवर स्ट्रीम करू. आणि ते समोर बघा, समोर जो गड दिसतोय शहागड, त्यावर आई भवानीचं मंदिर दिसतंय इकडनं. ते आई भवानीचं मंदिर. भवानी म्हणजे लाईक माझ्यासाठी देवी देवता सगळे सारखेच. आई भवानी, आई तुळजा भवानी सगळे सारखे. ते ॲक्च्युली मंदिर दुसरं कोणत्या तरी देवीचं आहे, पण लक्षात नाही आता नाही नाव. कशी काढायची आता ही? अभी मैं तेरे को उठा के लेगा. ये देखो गाइस, इधर क्या चालू है? चिंचल निकालना का चालू है. पित्रे बघा 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 काढताय.
बघा कसे काढत आहे. आई सब. अरे किती जड आहे. बापरे, सरांनी बंटीला उचललं व सरांची कंबर दुखायला लागली. बंटी तू एवढी जाडी आहे. काहीच ती ही इथं आहे चिंच. मला वाटलं मी बंटीला आरामशीर उचलून वर घेऊन जाईल, पण आम्ही दोघांची हाईट कमी आहे. बंटी खाली चिंच तू दे. चिंच खाली का? फायनली पेमगिरीतून शूट वगैरे करून आम्ही आलोय माझ्या सासूरवाडीला, जिथं बंटीला यायला फार आवडतं. हो की नाही बंटी? कारण इथं शेळी वगैरे असतं. बंटीच्या सगळ्या मैत्रिणी इकडे, शेळ्या, मेंढ्या, गाया, म्हशी असं. तूच बोलली ना तुला आवडतं. एक मित्र पण तिथे हा बैल कुठे का? फायनली पोहोचलोय आपल्या क्लासवर आणि विषय असा आहे, मनू आणि बंटीला त्यांच्या घरी सोडलं आणि आपण आपल्या क्लासवर आलो. आता ब्लॉगचा एंड इथंच करूया. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आमचे तसे झाले तर 5 शूट झाले, टोटल 5 शूट केले आम्ही. 5 रील शूट केलेत आणि एक सिनेमॅटिक शूट केला आहे. सो जर तुम्हाला तीही व्हिडिओ आवडली असेल तर आता व्हिडिओ आधी येईल, ब्लॉग नंतर येईल. सो जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. येतो कारण बाकी गोष्टी बंटी बोलत. चलो.